शिवपुराणानुसार एक कथा सांगितली जाते की प्राचीन काळी ऋषी प्रणाद नावाचे एक ऋषी होते, ज्यांनी जंगलातील पानं फुलं खाऊन तपस्या केली. काही दिवसांनी काही काम करत असताना त्यांच्या शरीराला जखम झाली व त्या जखमेतून रक्ताऐवजी पानांचा रस पडू लागला व त्यामुळे त्यांना गर्व झाला की या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि शुद्ध मीच आहे, कारण निसर्गसुद्धा माझ्या रक्तातून वाहतो. आणि या गोष्टीचा गर्व झाल्याची गोष्ट महादेवांना कळल्यावरती महादेव पृथ्वी तलावरती आले व त्यांच्यासमोर जाऊन एक म्हाताऱ्याच्या स्वरूपात उभे राहिले. ऋषी प्रणादांना कळलं नाही म्हाताऱ्याला काय म्हणायचे. त्यावेळी म्हाताऱ्याने आपल्या हातावर एक जखम केली व त्या जखमेमधून रक्ताऐवजी चक्क भस्म पडू लागलं. त्यावेळी ऋषी प्रणादांना कळलं की समोर असलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः महाकाल महादेव आहेत व त्यांनी त्वरित महादेवांचे पाय धरले व आपला गर्व झाल्यामुळे आपण भरकटलो होतो म्हणत त्यांची माफी मागितली, कारण या जगातल्या सगळ्या गोष्टी जळाल्यानंतर उरतं ते फक्त भस्म, आणि म्हणूनच भस्म सर्वात शुद्ध आहे.